आपलं काम थोडं नंगाट आहे. सुरुवातीला सांगून ठेवतो, कीर्तनाला 3 सूचना पाळावं लागतील तर कीर्तन. दरिद्र्यवाणी कीर्तनाला बसायचं नाही, यायचंच नाही. हा, लांब बसायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा. आम्ही जीव काढायचा आणि तुम्ही सुतक पडल्यावानी बसायचं, जमणार नाही. कीर्तनाला दुसरी सूचना आहे, बोलावं लागतं. बोललं तरच कीर्तन कळेल, नाही तर तुमचं ना आपलं सूत्र बसणार नाही. आणि तिसऱ्यातली तिसरी शंका आहे, शंका असली काही अभंगात जाग्यावर विचारायची, ओपन चॅलेंज. मी 2 महिन्यानं उत्तर देणार, पुस्तकं उलटे पालटे करून देणार, पण देणार. पण मी गेल्यावर बोंबलायचं नाही. मला पटलं नाही, तुझं आणि तुझ्या बायकोचं पटानं माझा काय सभा. आणि तुला पटावं म्हणून आम्ही कीर्तन करतो हे तुला सांगितलं कोणी? तुला पटवा अथवा न पटो, देवाने आम्हाला बुद्धी दिली ती आम्ही तुमच्या पुढे मांडणार. ते पटो अथवा न पटो, आणि तुम्हाला पटावच असं आमचं मतच नाही ना. आणि कीर्तनाला करायची सुरुवात आता फक्त बोलावं लागेल. आज कीर्तनाला घेतलेला अभंग काकड्याच्या मालिकेतला, भोपाळीच्या मालिकेतला खालून 2 नंबरचा अभंग आहे. अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी वास्तुशांती झालेली आहे. कीर्तन वास्तुशांतीचं झालेलं आहे, तो मुद्दा मांडायची काही गरज नाही. फक्त पहिलं कौतुक सोपान महाराज शास्त्री, त्यांचा परिवार, त्यांच्यावर प्रेम करणारा गावातला भक्त परिवार आणि स्टेजवरील उपस्थित सगळे मान्यवरांचं पहिलं कौतुक करावं की ह्या माणसानं कमी वेळेत कमी वयात एवढी श्रीमंती कमावली. कमी वयात. आता आमचं जाऊ द्या, आम्ही रिटायर मधली माणसं आहेत. आता हे कीर्तनाचा काळ फक्त खोले महाराज, आपलं साठे महाराज, सोपान शास्त्री हे यंग पार्टीचा कार्यक्रम आहे. आता आम्ही धक्क्याला लागलेली माणसं आहेत. मी तरी म्हणलो आम्हाला नंबरच कसं काय लागला, नाही तर आम्ही आता रिटायर मधली माणसं आहेत. हा फोकस मधला माल हाच आहे. पण एक आहे महाराज, त्यांच्याकडे करायची तयारी आहे. तसं होत नाही, कोणी उठणं नाही. आता मजा आहेत कीर्तनकारांच्या, आता लई मजा आहेत. आम्ही जेव्हा कीर्तनकार झालो तेव्हा लईच पिटलं तर 250 रुपये मिळायचे. 250 तरी आम्ही उड्या हाणत होतो. आता त्याच्यावर 2 शून्य तरी कण होतोय काय. काळ असतो महाराज हा प्रत्येकाचा. 2020 साली डॉक्टरांचा काळ होता. 1.5 महिन्यापूर्वी कार्यकर्त्यांचा काळ होता. आता नाही, आताच मिटला. आता काळ, आता 29 पर्यंत काळ आहे नाही, वंगाळही नाही. आता काळ असतो प्रत्येकाचा. तसं या 3-4 महाराज लोकांचं प्रारब्ध उत्तम आहे, वाटण्याला किंमत नाही. त्यांची आई धन्य आहे, त्यांचे वडील धन्य आहेत. ज्ञान ज्यांच्याकडून घेतलं त्या गुरुची कृपा आहे. नाही तर असं घडत नाही हो. कोणी उठणं काही करीन तर कोणी चालतं का? नाही. आणि त्याकरता आज घेतलेला अभंग काकड्याच्या मालिकेतला, भोपाळच्या मालिकेतला आहे. अभंगाला सुरुवात. पहिला प्रश्न मी तुम्हाला सांगतो, पटापटा बोलायचा. आता मेल्यावर मोक्ष मिळतो किंवा नाही हा वादाचा प्रश्न आहे. मेल्यावर कोण आलं पाहिजे? आता समजा मी मेलो, आता कीर्तन संपल्या मेलो समजा, माझ्या अंत्यविधीला 50,000 लोक आले, मला फायदा काय? मला काय फायदा? मी उलथून जाणार, बाकीचे मला पेटवणार. आपला खिसा रिकामा झाला, जग संपलं. या जगातलं हे प्रेम भीम हे सगळे लबाड शब्द आहेत. हे प्रेम, जिव्हाळा, समाज आमच्यावर प्रेम करतो, ही सगळी बोगस शब्द आहेत. खिसा गरम ठेवा आणि अंगातली ताकद चांगली ठेवा तरच समाज आहे. खिसा संपला, विषय संपला. कोण आहे तुम्हाला? काही पोरं म्हणते ती पोरगी माझ्यावर प्रेम करते, तिच्या मेंदूत पाणी झालं. मेंदू ती प्रेम बिम काय करीत नाही, ती फक्त तुझं ATM मोकळं करते. प्रेम बिम काय तिला काय करत? प्रेम. एका मित्राने एकाला सांगितलं माझं सोमवारी लव्ह मॅरेज आहे. याला सांगितलं कोणा? त्याला सांगितलं सी इज माय कॉलेज फ्रेंड. ती माझ्यावर कॉलेजला होती. म्हणला 1 मिनट मी तिच्याशिवाय विरह सहन करू शकत नाही. जिससे की बिना मैं पल भर भी जी नहीं सकता. अगर वो ना मिली तो मैं रुले के नीचे सो जाऊंगा. फूल आहे गुलाब का, असं बरंच काहीतरी आहे. पण मी म्हणतो एवढं किरकोळ फुल तुम्ही घेत जाऊ नका. सूर्यफूल घ्या, सूर्यफूल. मित्राला सांगितलं मी काय सोमवारी लग्नाला येत नाही, पण मंगळवारी नीट बसले बरं, मंगळवारी आशीर्वाद द्यायला येतो. हा मंगळवारी गिफ्ट बिफ्ट घेऊन गेला आशीर्वाद द्यायला. ज्याचं सोमवारी लग्न होतं तो दाढीला हातला बसला ना. हा गेला त्याला म्हणला व्हाय आर वी कम नर्वस. याने सांगितलं कॉम्प्लिकेटेड केस. याने सांगितलं व्हॉट इज द प्रॉब्लेम. याने सांगितलं प्रॉब्लेम इज डेंजरस. म्हणजे काय? काल लग्न झालं नाही.
याचं गिफ्टच पडलं खाली. हा म्हणला काय नाही म्हणला 3 तास शपथी घेतल्या, तोंड बांधू बांधू येड्या बाबळीत बोललो. ती मला म्हणली मी तुमचीच आहे, माझ्या डोळ्यात पहा, माझ्या हृदयाची धडधड पहा, असं बरंच काही आहे त्यांचं. असं म्हणत म्हणत तिने मला कोर्टाच्या पायरीपर्यंत नेलं आणि एक पायरी चढल्यावर तिने मला सांगितलं तुमच्या नावे बँकेत पैसे किती आहे. म्हणजे प्रेम कशा आलं पैसे. यांनी सांगितलं 25,000 रुपये. पोरगी काला थांबण माराय, पोरगी गेली निघून. हा म्हणला तो मित्र त्याचा म्हणला पागला, तिला सांगायचं 25,000 आहेत, पण माझ्या चुलत्याच्या नावे 25 लाख आहेत आणि त्याला काही पोरग नाही, ते मलाच मिळणार आहे. हा म्हणला हेच सांगितलं मी तिला. ती माझ्या चुलत्या संघ गेली, मी तुझी वाट पाहतो. काय घेऊन बसली. अरे लव इज ए मनी अँड मनी इज ए लव. मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी. नो मनी नो लव इन द वर्ल्ड. जन हे सुधारे तरी तिसरं सकाळ बसून जवळ असतं तर चौथं धरलंच असतं. पोटासाठी करावं लागतं. थोडं मागं नेतो, थोडं पुढं आणतो. पाया पडून सांगतो हरिपाठ आणि काकडा हे मोक्ष आहेच. याच्यावर तुमचं काय मत आहे. आणि वारकरी मंडळी ध्यानात ठेवा, हरिपाठ हा ग्रंथ नाही आहे. हरिपाठ हा ग्रंथ नाही आहे. आता आपले सप्त्यांमधले जे हरिपाठ आहेत हे आमटीच्या वासावर अवलंबून आहे. आमटी तयार झाली का भजने पिसाळली, हे हरिपाठ नाही. आणि भजन्यांना सांगून ठेवतो सगळ्या, हे अख्या रात कधी भजन करायचं नाही. मूर्खवाणी एवढा आता घेण्या देण्याचा अख्या रात देवानं झोपायचं का. 1.5 किलो गुळ खातो आणि एकच गवळण म्हणतो का मराठी भजन. भजन लईत लई 10:30 अख्या रात. आणि भजन कधी कीर्तन बिर्तन सोडून दुसरीकडे करायचं नाही. हे आपल्या संप्रदायाचा अपमान करायचा नाही. 5 वर्षाचे भजन करायचे नाही. त्याला पोर झालं त्याची बाई कोणतो बैल, तुला काय घेणं. चालले थोबाड वाशेत का टेन हातोडी निघा वाड्याला आणि ज्याच्या घरी भजन तो झोपेल. आणि यांनी तिथे जाऊन बोबलायचं नामदेवा पुत्र झाला. नामदेव दादा गोरतोय का असा पुत्र. दाशी जणी हेणगालीन जणी मालिका पाहते आई, मालिका पाहते आई कुठं काय करते ना आई सगळे कुठं करते काय. तुम्हाला एक वाक्य सांगा, जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस जर कोण असेल तर वारकरी. जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस जर कोण असेल अजून उपाशी नाही. आता एवढे टाळकरी उभे आहेत, काही वर्ष सुद्धा आले होती नाही तरी जेवण आहे. वरून जाताना 500 आहेत. विनोदाचा भाग सोडू नका. संप्रदायाची उंची संप्रदायातल्या माणसाने कमी करायची नाही, कधीच करायचं नाही. पण आपल्या इतका श्रीमंत दुसरा कोणी नाहीच ना. म्हणून हरिपाठ हा ग्रंथ नाही आहे. हरिपाठ हा संप्रदायाचा आत्मा आहे. आणि हरिपाठ लिहिणारं बाळ इतकं कोवळ आहे की त्याचं वयच 22 वर्ष आहे. आणि 22 वर्षाचा मुलगा हरिपाठ लिहितोय. आमचा 72 वर्षाच्या म्हातारीचा पाठ नाही. काय ठेवून फायदा त्याचा. काय करायचं काय. त्यानं काय केलं फक्त बायको करणं. हे बायको करणं पोरं पैदा करणं हा काय इतिहास आहे का. हे नो मला मुलगा झाला काही मिरवणूक काढायची तुझी. आतापर्यंत कोणाला जमलं नव्हतं, तुला एकट्याला जमलं. तू एकदा न रे का अख्या गावात. अरे पागला तुला एकच झालं एका वेळेस. तू बाकी 12 अभ्यास कर. 12 होतात रंग बदलून. आणि तुला एकच झालं तर पोरग पालथं पडायला लागलं का टेटसला, पोर उताना पडायला लागलं का टेटसला. पोरग तुला हाणताना टेटसला ठेवी. काय गाड्या घेणं, बंगला बांधणं, बायको करणं, पोरं पैदा करणं हा पराक्रम नाही. स्वतःचं हित करून घेणं हा पराक्रम आहे. हे कोणी करते.
त्यात काय एवढं विशेष आहे? त्यात शेळीच्या गळ्यात सड किती लोंबलं तर कधी दूध देणार आहे? काशील गुचिड किती चिटकलं तर कधी दूध पिणार आहे? गाळातलं बिडूक किती धरलं तर कधी फुलाचा सुगंध घेणार आहे? प्रेताला किती सजवलं तरी कधी उठून बसणार आहे? कधी उठून बसणार आहे? नपुसक पुरुष किती देखणा असला काय उपयोग? काय उपयोग आहे? उसाला किती लांब तुरा आला काय फायदा त्याचा? उसाला तुरा काय फायदा? फायदा काय त्याचा? माझी भक्ती विण जुळो जियाचे उपयोग काय त्याचा? उपयोग काय? काय तुम्ही काय काय त्याला काय? माळ नाही, भजन नाही, संस्कार नाही, जगण्याला किंमत काय? काय किंमत आहे? आणि हरिपाठ हा ग्रंथ नाही, हा संप्रदायाचा आत्मा आहे. आणि ज्ञानेश्वरी हा ग्रंथ नाहीये, ही विश्वाची आई आहे. हा ज्ञानेश्वरी पारायण करणारे पठ्ठे पोह्यांमधली कडीपत्त्याची पानं ज्ञानेश्वरी ठेवतात मग वाची. अशी भिकार अवलादी हे उचलून आपटली पाहिजे. ज्ञानेश्वरीच्या बाबतीत एक वाक्य सांगतो तुम्हाला. ज्ञानेश्वरी वाचणाराने ज्ञानेश्वरीचं पान जोरात उचकू सुद्धा नाही, कधीच उचकू नाही. ज्ञानेश्वरीचं पान कधीच जोरात उचकू नाही, कधीच नाही. ज्ञानेश्वरीचं पान या जगातला सगळ्यात कोवळा ग्रंथ जर कोणता असेल ती ज्ञानेश्वरी आहे. सगळ्यात कोवळा. लिहिणारं बाळ 22 वर्षाचं आहे. आणि 22 वर्षाचं बाळ लिहिलं. सृष्टी निर्माण झाल्यानंतर जेवढे सायंटिस्ट झाले तेवढे सायंटिस्ट ज्ञानेश्वरीच्या एका ओवीचं खंडन सुद्धा अजून कोणाला करता आलं नाही. खंडन हे डॉक्टर विक्टर लय झाले, हे इंजिनियर हे लय झाले, उद्घाटनाच्या पूल वाहून गेले असे लय झाले. पण ज्ञानेश्वरी जोरात उचकू सुद्धा नाही. तुमचं काय मत आहे? आणि आज कीर्तनाला घेतलं अभंग काकड्याच्या मालिकेतला अभंगाला सुरुवात फटाफटा बोलायचं. आता देवाला 2 मुली आहेत. किती गेलं मुंबईला? किती? 2. एका मुलीचं नाव विरहिणी आहे आणि एका मुलीचं नाव भोपाळी आहे. विरहिणी म्हणजे महिला मंडळ. तुमच्यासाठी पहिला प्रश्न, नवरा खराब आहे, सासू सासरे चांगले आहेत, तुम्ही नांदू शकता का? हा म्हणा नाही म्हणा, मी उभाच आहे ना. आता 30 वर्ष लोकांच्या शिव्या खात आलो, थोड्या करता कशाला बंद करायच्या म्हणून लावून. असा माणूस नाही राहिला का त्यानं मला घोडा लावला नाही. आणि माझा एकच गुण आहे, मी फक्त खरं बोलतो बस, बाकी काय नाही. पटकन बोला. नवरा खराब आहे, सासू सासरे चांगले आहेत, तुम्ही नांदू शकत नाही का? ज्याला सर्वस्व दिलं तर जर योग्य नसेल तर संसार करण्यात मजा काय? ज्याने शरीर दिलंय त्याचं भजन होत नसेल तर जगण्यात मजा काय? काय मजा काय? काय गाडी म्हणजे मला एक बसलेली माणसं सांगा, तुम्ही कमावलेल्या इस्टेटीचा उपभोग घेणार कवा? कधी घेणार? आता तुम्हाला शुगर आहे, गोळ्या आहेत, नळी घालून आणली, आता राहिले काय? तुम्ही पहा काही माणसांच्या घरात इतक्या गोळ्या आहेत. पालत व्हायची गोळी, उतान व्हायची गोळी, तोंड वाचवायची गोळी, तोंड मिटवायची गोळी, जेवताना 3 गोळ्या आहे, खाली बसताना 1. त्याच्यापेक्षा एकच गोळी घेऊन गाव मोकळं कर का आला ते गोळ्या खाऊन. गोळ्या काही काही तर हातानंच इंजेक्शन मारून घेतात. इकडे आण रे, एवढं काला जगत होतो, काय करशील काय तू जगून? काय घरचे तर कटाळायचे, पोऱ्यानं तर हाता खालून काढलाचे, बायको तर खसकीतीचे, मग तू जगवतो कशाला? त्या मुलीचं नाव विरहिणी आहे, नवरा खराब आहे, सासू सासरे चांगले आहेत, आणि आज आपल्याला तिचा विचार करायचा नाही का? अभंग भूपाळीतला आहे. आता भूपाळी म्हणजे काय? भूपाळी, भूपाळी. भुई म्हणजे पृथ्वी, पाळी म्हणजे पालन पोषण करणारा, पृथ्वीचं पालन पोषण करणाराचं भजन म्हणजे भूपाळी. दुसरा अर्थ आहे भूप आली. भूप म्हणजे राजा, आली म्हणजे प्रजा, राजा प्रसन्न करण्यासाठी प्रजेने केलेलं भजन म्हणजे भूपाली. आणि गायकांसाठी मालकंस, तुडी, कलावती, मालकंस, तुडी, भैरव, आहेरवैरव, कलावती हे राग आहेत. तसा भूप नावाचा एक राग आहे, राग आहे, कलावती राग आहे. दीप नावाचा राग जर गायला तर राजा विक्रमाने, राजा दीप नावाचा राग गायला होता तर राजा विक्रमाने दिवे लावले होते. राग येतो. आता आपल्याला कोणता राग माहितीये? माझ्या माईकला आवाज कमून नाही, आणि पहिली चाल माझी कमून झाली नाही, हा राग आहे. राजा विक्रमाला जेव्हा शनेश्वर भगवंताचा जन्म झाला, म्हणजे शनी महाराजांचा, शनी महाराज जन्माला आले तेव्हा त्यांच्या रथाचे घोडे आंधळे झाले, प्रधानाला लागले, जखम झाली.
त्यावेळेस राजा विक्रमाच्या मुखातलं वाक्य होतं, असा मुलगाला जन्माला येऊन उपयोग काय. तेव्हा राजा विक्रमाला शनी महाराजांनी 7.5 त्याचे हातबीत तोडून त्याला फेकून दिलं होतं त्या राजानं. तेव्हा त्याने दीप नावाचा राग गायला होता. भूप दीप हे राग आहेत. तशी भूपाळी आणि आजची मुलगी आहे भूपाळी. आणि भूपाळी नावाची मुलगी, पहिली मुलगी संपली विरहिणी, तिचा आज विचार करत नाही. आजची मुलगी भूपाळी. आणि भूपाळी नावाची मुलगी शरीरूपी गावात जन्माला आली आणि ती वयात आली. वयात आल्यावर पूर्वी असा नियम होता महिला मंडळ, मुलीचं लग्न बाप जमवायचा असा नियम होता पूर्वी. मुलगी ज्या पोराला म्हणजे बाप ज्या पोराला हा म्हणेल ते त्याशी लग्न करायचं असा पूर्वी नियम होता. आता मुलगी ज्या मुलाला प्रपोज करेल तोच आपण जावाई म्हणून बोकांडी घ्यायचा. आपला जावाई व्हायची त्याची लायकी नाही, पण आपल्या पुरीनं झक मारल्यामुळं काही बोलता येत नाही. आणि त्या लग्नाला आमचे आशीर्वाद ठेवायचे म्हणजे आमचंही वाटलं. आणि लग्नाला महाराज मंडळी जरा जायचं टाळीत जा, लग्नाला जाऊ नये. मी कधी जात नाही लग्न, मला 10 वर्ष झाले असते मी लग्नात गेलो नाही. 10-12 वर्ष मी जात नाही कधी. जाऊन लोक म्हणते बोला द्या आशीर्वाद, काय द्यायचं, सगळा तमाशा रस्त्याला पाहिला. पण तुम्ही बदलच झाले, तुम्हाला काय आता हे लग्न न झालेले पोरं तुम्ही नका लोड घेऊ, तुम्ही नवरदेव होतच नाही. तुम्हाला आता एकच पर्याय, फक्त सर्च करा. नाहीतरी आता काय करायचं तुम्ही, तेव्हा तू कबूल झाला, आपण म्हणलो नाही तो शरीर नावात ती भूपाळी नावाची मुलगी शरीर रूपी गावात लग्नाला आली, जन्माला आली. आल्यानंतर ती लग्नाला आली. लग्नाला आल्यावर तिला नवरा पाहून दिला. त्या नवऱ्याचं नाव आहे काम. डोकं घालवा. आणि तरुण पोरं ध्यानात ठेवा, शरीरात काम तयार झाला की तो पहिला डोळ्यावाट बाहेर पडतो. ध्यानात ठेवा. एखाद्या म्हाताऱ्या माणसानं बायको केली ती गैर नाही आहे. आपली लोक हसतात त्याला, मूर्ख आहे ते. तो फक्त वयानं दमलाय. असं नाही ते, त्याला 7 कारण आहेत. ऐका कसं आहे, ऐका नीट. पोरं नीट ऐका. शरीरामध्ये काम तयार झाला का तो डोळ्यावाट बाहेर पडतो. आणि डोळ्यात पाप तयार झालं की डोळा काही करू शकत नाही, म्हणून ते पाप मनाकडे पाठवलं जातं. आणि मनात एकदा पाप तयार झालं की मन 10 इंद्रियांना खवळून देतं. आणि 10 इंद्रिय जेव्हा खवळतात तेव्हा विद्वान माणसाकडून सुद्धा चुकीची घटना घडते. स्वभाव देवाचं स्पष्ट म्हणणं आहे दुसऱ्या अध्यायात, विषयाकडे धाव घेणं हा इंद्रियाचा स्वभाव आहे. हे ध्यानात ठेवा. आणि येत इंद्रिय जे जे म्हणते तेच पुरुष करते, तरले न तरती विशेषण. इंद्रिय आकळणं इतक्या गप्पा आणण्यासारख्या गोष्टी नाही. काही लोक म्हणतात आम्हाला संन्यासी बिन्यासी राहायचंय, डोक्यातून काढून टाका विषय. ते कापड दुकानापुढे प्लॅस्टिकची बाई पाहिली तरी माणसं उभी राहतात. ते स्टॅच्यू असते ना प्लॅस्टिकचं, तरी माणसाची बाधत. प्लॅस्टिकचे काय हाते आहे विषय तो. वा वा. दुसऱ्या अध्यायामध्ये इतकं सुंदर वर्णन आहे त्याचं. याचे 2 गुण आहेत, याचे 2 गुण आहेत, चांगलं आणि वाईट. याचे 2 गुण आहेत, सुगंध आणि दुर्गंध. सुगंध आणि दुर्गंध याचे 2 गुण आहेत. रूपाचे 2 गुण, बॅसूर आणि सुरेख गुण आहेत. ते असं चालत नाही ते. आणि कामाला 7 गोष्टी पोरं लिहून ठेवा. 1 कामाला वय नाही. 2 कामाला जात नाही. 3 कामाला नाथ नाही. 4 कामाला कुळ नाही. 5 कामाला शील नाही. 6 कामाला काळवेळ नाही. आणि 7 कामाला लाज नाही. लाज नाही. कामात तुरा भयना लाज. पाहणाराला लाज आहे, कृत्य करणाऱ्याला लाज नाही. आणि तो काम नावाचा नवरा भूपाळी नावाच्या मुलीला शरीरात एकदा करून दिला, तो काम आहे. आणि त्याच कामानं पहिली धडक शंकराला मारली, दुसरी धडक रावणाला मारली. धडक मारली शंकरा, धडक मारली शंकरा,
काय डीजे लावायची आमच्या ते खोले महाराजांकडे काहीतरी पिंगळा का काय आहे ते मला इतके लोक वैतागले ते मला म्हणे तुम्ही म्हणायचा पिंगळा म्हणलं ते कुठाने झाले माझ्या भोवती मला 2-4 दिवसापासून तुम्ही म्हणत आपल्याला नाही जमणार ते त्यांना जमल ते आपल्याला नाही जमणार आपल्या पाठत नाही तर करून काय करणार त्यांनी बरोबर वय देईन मी देईन सगळे एकत्र बसवले सुया बी बघा काहीतरी आहे आणि त्याच्यातला एक जण मला म्हणला महाराज मग तुम्ही म्हणा मी म्हणलं मी इंगळा म्हणून पण पिंगळा नाही आता त्यांचा पिंगळा ना आता माझा होता इंगळा देणगी देतो देव एखाद्याला चमत मारा देव देतो एवढ्या दिवसात त्या माणसाचा आवाज बसत नाही काय नाही काय नाही आता आमचे पार पिटे पडले महाराज 31 वर्ष झाले आता मला 31 वर्ष चालू आहे अजून 2 वर्ष आयुष्य आहे 26 ला संपल 27-28 ला पण ध्यानात ठेवा पुन्हा ही जी माणसं होतात ना तुम्ही पहा संप्रदायामध्ये एक काळातला माणूस गेला की दुसऱ्या काळात त्या माणसाचा माणूस तयार होतो म्हणजे पूर्वी थोडी लोक भारुडावर कीर्तन करायची थोडी बरं अगदी बोटावर मोजणे इतकी पण त्यावेळेस समाज रंगायचा आज ज्ञानेश्वरीतून त्या माणसाकडे हे आहे देव देतो असं कोणालाही ते जमणार नाही आता आम्ही मिळालो ना फायनल पुन्हा इंद्रिकर नाही तसे कपडे घालाल तुम्ही हा ते नाही 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 महाराजांचं स्पष्ट म्हणणं आहे पुन्हा नाहीच आता ती पोरगी आली लग्नाला तिला नवरा मिळाला बस फिट बसली ऐकणार हुशाराचे त्या नवऱ्याचं नाव गेलं बोंबाला सगळं काम आणि त्या काम नावाच्या नवऱ्याची आई म्हणजे हिची कोण होईल सासू त्या सासूचं नाव आहे वासना नवरी आहे भोपाळी नवरा आहे काम त्याची सासू आहे वासना आणि वासनेचं म्हणणं 8व्या अध्यायातलं असं आहे तेवी जितेने अवसरे जे आवडोनी जीवी उरे ते मरणाचे मेरे फार हो लागे आणि मरणी जयाचे आठवे त्याची अंगे झाले
काम, सासू आहे वासना. नवरी आहे भुपाळी, नवरी आहे भुपाळी, नवरा आहे काम, सासू आहे वासना आणि सासरा आहे दंभ. आणि आज सगळ्या लोकांना दंभ झाला. मी नसलो तो कोण वाजवी, मी नसलो तर चाल कोण म्हणेल. मी महाराज आहे, तू चक्रम आहे. तुला कोण सांगितलं तू महाराज? तू पांडुरंगाचा निरोप पोचवणारा गडी आहे. आपल्याला देवाने निरपर पाठवले. आणि आज सगळ्या लोकांना दंभ झालाय. काही नाही. आता एवढी जी दिसतात ना, ही फक्त मेली नाही म्हणून जिवंत आहे. काय लोक नुसतं म्हणतात यांना कळत आहे, गाजर काही कळत नाही. कोणाला एक सांगा, कळत नाही हेही कळत नाही. चाललंय, हसायच्या गोष्टी राहिल्या नाही. महाराज हे तरुण कीर्तनकाराचा कार्यक्रम आहे म्हणून एवढे तरुण हजर आहेत. नाही तर आता एवढी वाईट परिस्थिती आहे सप्त्यांची. दिंड्यांचा सर्वे करा, सगळा रिटायर माल दिंडी. सप्त्याचा सर्वे करा, अख्खा वाईटा गेल माल. नवीन मंडळी देवळाकडे येत नाही आणि जुनी मंडळी कोणाला जमून देत नाही. जुनी इतकी खोडीची. पोरानं टाळ घेतला का माथाट उठलं, मध्ये बोलू नको, हा टाळ तू. पुन्हा देवळाकडे दिसलो तर माझ्या बापा सुद्धा नाही. हे दिंडीचं तसं झालं. एखाद्याला नुसतं म्हणून टाळ नाही राहतो, हा बा तू, हा टाळ, नवी दिंडी. लगेच नवं भोंग, नवं युनिट निघाली दिंडी. मी भजने नाही वाढले, भजन्यांच्या पार्ट्या वाढल्यात. भजने कुठे गावाने, भजने कुठे राहिले? हा येते 2-4 ते फुगिरले. काही काही म्हातारे असे दरिद्री आहेत गावात, दिवसभर देवळात झोपातात आणि हरिपाठ टायमाला घरी निघातात. ही कौरवांच्या युद्धातून पळून गेलेली राक्षसाची अवलाद ही येळभर उताना पडवतो देवळात, तंगड्या खालीत बसतो आणि हरिपाठ टाईम झाला, चला आता ते इवळतीन. काय माणसं. आला 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 आवाज, बोंग्यांना आवाज सोडले. नवरा काम आहे, सासू वासना आहे, सासरा दंभ आहे. आणि त्या नंदेला, सासूला 4 मुली आहेत. ह्या हिच्या कोण होतील? त्या नंदा कोण आहेत ऐका. आता पटापट तुम्हीच बोला पटकन. नवरा गेलं बोंबाला, काम, नवरी भुपाळी, सासू वासना, सासरा दंभ, नंदा 4. 1 4 नंदा ऐका. 1 आशा. आज सगळ्यांना आशा आहे. तुम्हाला सुद्धा आशा आहे की नाही? पाहुणे यावे, हा म्हणावे, म्हणतील ना हा म्हण. काहींचं मंगळवारी लग्न झालं, गुरुवारी नवरी गायब. गायब म्हणजे तिच्या पहिल्या नवऱ्याच्या घरी गेली आणि दोघांची जत्रात गाठ पडली. हान मारा माऱ्या. मी 31 वर्षापासून कीर्तनात बोंबलत होतो. मजूर गाडी येईन आला. मी बोंबलत होतो मजूर बागायतदाराला याजाने पैसे देऊन दिले. मी बोंबलत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवावं लागेल, वेळ आली. मी बोंबलत होतो हायवे, मी मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवावं लागेल. मी बोंबलत होतो कमी बुद्धीची माणसं गाव कारभारी होती, झाली. मी बोंबलत होतो पोरगी लग्नाचा लोट ठेवणार नाही, मी पोरांना म्हणत होतो बायको मिळणार नाही, पैसे देऊन बायको नाही. अख्खी दुनिया मला येडं म्हणत होती. मी येडा आहे पण इतका खरं बोलतो म्हणलं येडाच. आम्ही बोंबलत होतो. लोकांना तुमचं काही घेणं नाही महाराज. सगळे भजने बिजने ध्यानात ठेवा. लोक फक्त सीझन पुरते वापरून घेणार, सीझन संपल्यावर सोडून देणार. लोकांना काय घेणं तुमचं? लोकांना काय घेणं काय? तुमचा खिसा गरम आहे, जग खरं आहे. तुम्ही मरा उलथा, लोकांना काय करायचं? आता हे माझं मशीन थोडं बरं आहे म्हणून लोक तारीख घेतात. उद्या 2-4 दात पडल्यावर लोकांना काय घेणं? लोक म्हणजे हवा जायला लागली, उरफट बोलायला लागलं, बाबा लोकांना काय घेणं? हा भ्रम आहे. लोकांना तुमचं काही घेणं महाराज. तुम्ही जुन्या लोकांचा अभ्यास करा. तुमचं शरीर चांगलं आहे तोपर्यंतच परमार्थ करून घ्या. लोकांना काय घेणं? लोक वापरून मी सोडून. आणि बऱ्याच लोकांची तक्रार असते बघ कीर्तनकारांचं पैसे विषय. तसं नाही, ह्या लोकांच्या डोक्यात घुसत नाही. पैसा कमवणं हे पाप नाही, पुरुषार्थ आहे तो. पागलपणा आहे. कोणालाही मिळतो का? आता एवढे इथं आले, एवढ्यापेक्षा मला थोडे जास्त मिळतील ना. आता घेता येणार नाही. पुरुष आई हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. धर्म, अर्थ,
काम आणि फक्त पैसा कमवताना नीतीचा कमवा. हे लोक म्हणते बघ कीर्तनकारांचं वाईट होत नाही, सर्व्हिसवाल्यांचं काय होतं होणार. 20 खाय 30 खाय 40 खाय जेवढे जेवढे टक्के खाणारे नोकरीवाले आहेत ना अख्खे रिटायर झाले वृद्धाश्रमात पेन्शन घेऊन आम्ही जातो. कधी कधी उरेस आम्हाला ओळख करून देतात. मी विस्तार अधिकारी होतो. त्याला सांगायला नाटत मा एवढा विस्तार झाला का. मी अभियंता होतो आता काय हे आता काय. एक मुलगा इंजिनियर केला तो सासरवाडीला गेला. एक पोरगी कॉलेजला गेली आलीच नाही. मोकळा झाला. पहिली बायको मेली म्हणून दुसरी केली ती पेन्शन घेऊन गेली. पुरा मोकळा झाला. मग तो दिंडीत आमच्या बोकांडी आला तर आला. आमच्याही 2 दिंड्या करून दिल्या म्हणजे वाटोळाच केला. हो कुटीच्या गाड्या आहेत काही लोकांना. कुटीच्या गाड्या कुटी 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 म्हणजे 100 लाख. ती आपली कुटी नाही. आपली तंबाखूची पुडी कापसात हरवली त्यानं कापूस पेटावला पण पुडी सापडवली. कुटीच्या गाड्या आहेत. पण तुम्हाला चॅलेंज करतो सगळ्यांना कोणताही महाराष्ट्रातला कुटीच्या गाडीत निघणारा माणूस मला उतरताना फक्त हसत दाखवायचा. हसत नाही तो. हसू शकत नाही. मागून पुढून कॅमेरे लावा त्याच्या. हसत नुसतं उतरलं नाही. अरे काय मुळ्यात दुखत का हसणं काय रोग. इथं काळी पिवळीतून गडी उतरवतोय तरी ठणठणी देन तुला काय झालं. आणि ते आम्हाला भेटत आहेत. महाराज तुमचे पाय आमच्या घराला लावा. आता आमच्याच घरांचं वाटोळ झालं याचं का चांगलं व्हायचं. पण आपल्याला वाटतं पाया पडायचे 5-25 हजार मिळतील. चला आमच्या पायावर पैसे ठुले का आम्ही येडे बोकांडी घेतलेच. आमचा नियम. गेलं का गेलं तर घेऊन जाता आम्हाला महिला मंडळ. 5 कोटीचा नुसता बंगला त्याचा बंगला 5 कोटी. आणि ते झुंबर आहे ना झुंबर लाईटचं तेच 2.5 कोटीचं. फ्रीज अख्ख्या गावाची दिशी दारू बसल एवढं फ्रीज. बायकोला 3 कपाट नुसत्या साड्या. जर पावसाळ्यात मेली सोन्यानं वाकेल बायको. आणि तो सोफा सेट असा आहे त्यांच्या घरात. जर बसलं ना माणूस डायरेक्ट खाली जातो. त्याला वर उचला एक माणूस लय खाली गेला बाई वर. आणि ते आम्हाला म्हणतात महाराज महाराज. आता आपला चहा गुतेड राहतो काही बोलता येत नाही. काही बोलले होते बिनचहाचं उचकून दिल त्यांच्याकडून नाही लागेल आपलं आहे. आता हाताक पहा बरं का माझ्या हात बदलत. हाताक नीट पहा बसलेली. महाराज महाराज आपलंय. पण काय करता महाराज. हात बदलला बघा. काय करता महाराज. एकुलते एक पोरग दिशी 2 खलास झालं. येतं काहीच नाही महाराज. एकुलते एक मुलगी 8 दिवस पडून गेली ती कालच आणली. काय करता महाराज. हे असं महाराज. पण हे असं याच काय करू. काहीच नाही. मी बाहेर गेलो का पिटून दे बस शकत का ठुलं मारायला. अरे 5 कोटीचा बंगला बांधला पण एका चांगल्या पोराचा बाप झाला नाही. इथं भांडे घासणारीचा मुलगा फौजी आहे. इथं आऊ टाकणाराचा पोरगा कमांडो आहे. इथं मेंढ्या वळणाराचा मुलगा PS आहे. हा देश फक्त गरिबाने जगावला. कमांडो सगळे लोक बघा शेतकरी देत. मग काय आखलीचा पत्ता. कशातही पैसे घालायचे. तुम्ही महिला मंडळ कशातही पैसे. महाराष्ट्रात मला एखाद्या महिलेचं नाव सांगा का पावडर लावून बाई गोरी झाली तिचा सत्कार करतो मी. आखलीचा पत्ता आहे का काही. काय काय नवरी सजवतात लोक लग्नात. नवरदेवाला ओळखू येईल दुसऱ्या दिवशी.
तो तुम्हाला वाटलं कलवरी, अरे काय तर आहे, काय मेकअप येते, इथवर मेहंदी, इथवर हिरव्या बांगड्या, इथल्या पट्टीत चमकी, इथं चमकी, इथं चमकी, इथं चमकी, इथं चमकी, बोळ्यांना कलर, केसाला गालाला लिपस्टिक, केसाला असा फुगा, एक बट घालाव. नाही तर मग केस सगळे मोकळे. अगं तू घुमती का हिंडती काय करते? आणि बोलणं एकदम सिस्टमॅटिक. कोणत्या गुरुजी का होती का ना व्याकरण शिकायला? लय व्याकरण कठीण. एव्हा तेव्हा केव्हा कशा वाईट मध्ये ती चक्र म्हणजे ती एव्हा तेव्हा केव्हा अय्या एव्हा तेव्हा केव्हा अय्या वा. नाही तरी गेला नवरी आहे, बपारी सासू आहे, वासना सासरा आहे. बॅस फिट बसले कीर्तन. नंबर नंदा 4 आणि नंदनला भाऊ आहेत 6, म्हणजे ती दीड झाले. अशा इच्छा तृष्णा कल्पना आणि दीड क्रोध लोभ मद मद. आणि ती मुलगी ह्या गावात जन्माला आली आणि तिला न्यायला तिचा बाप गेला. बाई स्वपन शास्त्रीकडे वास्तुशांती आहे. सगळ्यात महत्व वास्तुशांती बाजूला ठेवा, मातृपितृ पूजन आहे. तू चाल बाबा, त्यांना विचारा, त्यांना जावाई बा मुलगी पाठवा. काय मामा माझं काय चालत आहे तिच्या पुढं? मी 9वी पासून तिच्या शब्दाच्या पुढं नाही. मग येईन बाई, येईन बाई, येईन बाई, मुलगी पाठवा. काय याई बा, दारातली कुत्रीन घरातली मी सारखीच. ती वाट्याव भुकती, मी घरात भुकते. माझं कोण ऐकत? मी याई बा, मुलगी पाठवा, मी वांग्यातला आहे. मग ती पोरगी रडली. बाप म्हणतो बाबा मी न्यायला आलतो. बाप मुलगी म्हणते बाबा
डोळ्यातलं पाणी पुसा. का? एवढ्या सुंदर शरीरामध्ये जर तुम्ही मला काम नावाचा नवरा करून दिला नसता तर तुमच्यावर माझ्या दारात येऊन रडायची वेळच आली नसती. एवढ्या सुंदर शरीराने जर कामाचं आकर्षण केलं नसतं तर तुमच्या माझ्यापासून देव दूर गेलाच नसता. नवरा करून धुल्यामुळे मला संपलं. पण आता बाबा तुम्ही रडू नका. आता मी काय करणार आहे ऐका. काम नावाचा नवरा भजनात गुंतवणार आहे. वासना नावाची सासू नामात तल्लीन ठेवणार आहे. दंभ नावाचा सासरा मी घराच्या बाहेर काढून देणार आहे. आणि 4 नंदांचे मी लग्न करून देणार आहे. आणि 6 धीरांना मी वाहिलं काढून देणार आहे. 4 नंदांची लग्न झाली, 6 धीर वाहिले निघले का माझ्यामध्ये फक्त आणि फक्त एकच प्रकाश राहील, तो ज्ञानाचा प्रकाश राहील. सूर्याचा प्रकाश मर्यादित आहे, चंद्राचा प्रकाश मर्यादित आहे, पण ज्ञानाचा प्रकाश अमर्याद आहे. सरपंचाची किंमत गावात आहे, आमदाराची किंमत मतदारसंघात आहे, तालुक्यात आहे, खासदाराची किंमत मतदारसंघात आहे, मुख्यमंत्र्याची किंमत महाराष्ट्रात आहे, पंतप्रधानाची किंमत देशात आहे, विद्वानाची किंमत अख्ख्या विश्वात आहे. आणि तो ज्ञान मी असं कमेल, हजारो सूर्य जरी केले तरी त्या ज्ञानाचं तेज राहणार नाही. कसं
लग्नाची सोबत ठाकणार ती माझ्या पुष्पसभाती ठाकणार ती माझ्या सगळे शाळेतले पोरं बैठे बैठे सावधान. शाळेतले पोरं बैठे बैठे सावधान. सावधान म्हणजे तंगड्यावर करतो का तू? नववीला कोण येतं? नववी 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 आहे का कोण येतं? नववी 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 नाही. 10वी 11वी 12वी नाही. अंगणवाडी. शिकलेले पोरं कोणी सांगा. बल्बवर 60W लिहिलेलं असतंय. तर W चा अर्थ काय?